धुमाळबाई, तुम्ही इतकं लई मोठं फणस कुठून आणलं? ते मानवरा याचे काम घ्यायला ऑनलाईन त्या प्लंबरचे काम, टाक्या जोडणं, पाईप जोडणं, तर ते गेले होते तिकडे कात्रजला, तर तिकडून जंगलातून आणले फणस. मग आमच्या नाव आणलं नाही. कशामुळे तुमच्या नाव चालायचं? तिथं मारलं तर कोण इकत आणलं त्या माणसाला विचारून तू. मग आम्हाला द्या की जरासं याच्यातलं. काय बीक मागतच राहता? कसा मसाला काळे बाई तुम्हाला? फणस आणलं की लगेच मागच आल्या मेनवण्याच्या. माय बरोबर, मी ऐकलं की तुम्ही फणसाचं रायतं लई मस्त करता. आमच्या नावचं बी करा की मग. रायतच करायला आणलंय, मग तुमच्या नावचं कटून करावं रायतं इकत आणा. फणसाचं रायतं मी करते, मला ऑर्डर द्या, मी देते तुम्हाला 500 रुपयाला किलो. माय बापू, एवढं महाग? मग त्याला मेहनत लागणार का? कात्रज का इथे का? तिथून जाऊन फणस आणले, मग त्याला कापायला बघा, ते कापते का फणस? किती मोठं आहे, कापायला किती मेहनत लागते. आमच्या नावाचं कला. माय माझं इतकं लई फणस तुम्हाला सरणार आहे का? द्या की आम्हाला जरासं. काय मला सासूला द्यावं लागते, नंदेला द्यावं लागते, मग आईला द्यावं लागते, सगळ्याला द्यावं लागते. तुम्हाला काय लागले आहे तर खायला? माय हे तर एकदम भाजीसाठीच दिसायला वाटतं. भाजी लई मस्त बनवली. जरासं द्या की भाजीसाठी. माय वाघोलीच्या बाजारामध्ये भेटत आहे 100 रुपयाला अर्धा किलो. घेऊन या तिथून भाजी करून खा. माय इतक्या लांब खाला जा हो, गाडीला पेट्रोल टाकायला महाग झाले का? तुम्हाला पैशाला काय कमी आहे? आयत्यावरचं पायथन शिकायचं राहायचं मागत राहता. जेव्हा बघलं तेव्हा आमच्याच घरी येत राहता काय बी मागायला. इतका वेळ आम्हाला सकाळपासून पाणी नव्हतं पियाला. एक गिलास जर पाणी दिले का? दार लावून बसल्या घरामध्ये. नाही माय, झोपले होते मी, ऐकलंच नाही दरवाजा. 2-4 बार दार वाजले पाणी पियाला. माणूस पाणी पाणी मरून चाललंय. दिलं का आम्हाला पाणी? नाही माय, मी जागे असते तर दिला असतो. तसंच म्हणता, काम पडलं की मोठे गोड बोलता काळे बाई तुम्ही. लय हुशार, तुमच्याकडूनच हुशारी शिकली बरं का मी. माय मग आणलं का तुम्ही पाणी? आणलं की मग. आम्हाला काय एक फोन केला की आम्हाला लोणीकडून पाणी आणून देतात. माय आमचे संपले हो, द्या की एखादी बॉटल तुमची. बरे फोन लावा त्याला, ते येते का बघा तुम्हाला. मागा फोन लावा. ना माय, ते आलं त्याला यायला वेळ लागला, आम्हाला ताण नाही. हो, द्या की एखादी बॉटल. नाही आता आमच्या इथं पाणी. जा इकत आणा, जा तिथं भेटतंय. माय असं नका म्हणू, आमचं फिल्टर खराब झालं, दुसरं काही नाही. फिल्टर खराब झाले तर त्या फिल्टरवाल्याचे पैसे देणं झाले म्हणून ते नीट करून देणं झाले. माय तुमचं बी फिल्टर खूप दिवस झालं बंद पडलं की? बंद पडलं नाही, आमच्या बोरचं पाणी गेले. बरं हो, काय व्हायला पण असं चांगलं वाटायला हो. चांगलं तसंच लोकांचं चांगलं वाटतंय तुम्हाला. काळे व्हायला नंबरी हा तुम्ही. दुसरं काय नाही, तोंडात पाणी आलं फणस बघून लय दिवसानंतर बघितलं. बाजारामध्ये भेटतंय, तोंडाला पाणी सुटले ना. वाघोलीच्या बाजाराचा, आज वाघोलीचा बाजार आहे मंगळवारचा, तिथून जाऊन आणा जा. एवढं चांगलं फणस. किती छान फणस आणले मॅनवऱ्यानं बघ. मॅनवऱ्याला माहिती आहे बायकोला फणस आवडते म्हणून आणले. तसं तुम्ही आणाला काळे भाऊला. काय भाऊ ते बाहेरच होतं, दुबईला गेले होतं. तुम्ही दुबईला माणसाला आमच्या घरी फुकट फणस खायला मागा. वा मला चांगलं दिसलं फणस म्हणून मागायले. दुबईला गेला का माझा पैसा कुठे ठेवता मग? फणस लोकांचं खा, पाणी लोकांचं पिया, काय बी लोकालाच मागा. बाई ते काय आहे हो? कोणतं? ते शिंगासारखं. हे शिंग आहे का? मग शिंग दिसले का तुम्हाला? ते कासावा आहे, त्याच्यापासून साबुदाणा बनते माहितीये का? बघले का कासावा? मी तो पहिले ते मी मैत्रीण राहते बँगलोरला, तिने आणलंय माझ्यासाठी. मला याचे चिप्स बनवायचे. मला म्हणली तुझ्यासाठी आणलंय, तू बनवून बघ चिप्स कसे लागतात, चांगले नाही ना अजून देते म्हणली. मला वाटलंच तुम्ही असंच म्हणणार हा, म्हणूनच मी उघडं ठेवलं नाही. लई मोठं आणलंय पण इतकंच उघडं ठेवलंय. तरी बनवून बघते रेसिपी. मग त्याच्यावर मागवा, ऑनलाईन भेटतं तुम्हाला, ते अमेझॉनवर मागवा. कितीला भेटते? भेटतं की एवढं 1000 रुपयाला. एवढे खर्च. तुम्हाला काय कमी आहे पैशाला? सांगता की तोंडाला मला 50,000 पगार हाय, 60,000 पगार हाय, मग मागवा की. मग नाही हो, माझ्या की जरा सोबत बघते. नाही देना, मलाच दिलं मी मैत्रीण. तुम्हाला कुठून देऊ मी? कधीतरी हो म्हणत जाऊ. कशामुळे हो म्हणून? एकदा हो म्हणलं की फणसाला हो म्हणलं की फणसच उचलून घेऊन पळू लागले.
माय कधी नेलो काय बी म्हणता जरासं दिलं की मन समाधान राहते का तुमचं? काय बी मागत राहता मग. जरासं दिलं की अजून जरासं द्या, माझ्या फुलानेला द्या, माझ्या सासूला द्या, माझ्या पोरीला द्या, माझ्या नवऱ्याला द्या म्हणता. माझ्या पोराने पेढे आणले होते गणपतीहून, एक पेढा घेता घेता 5 पेढे घेऊन गेले हातानच आपल्या. मग कसं द्यावं तुम्हाला काय? आणि आपल्या घरातलं आणलं की मग लपून खाता. देता का आम्हाला? नाही माय आमच्या घरात लोकच तेवढे होतं. तुमच्या घरात लोक असतील खंडीवर, मग आम्ही खंडीवर आणून देऊ काय तुम्हाला? माझ्या पोराला देता का मग काहीतरी? माझ्या पोरानं आणलेलं कसं नेऊन खाता? माझ्या पोराला काहीतरी देता का? माय ना तुमचं पोरग जात राहतं ना शाळेच्या ट्रिपवर, आम्ही कुठं जाईना बाहेर. रोज असतं कोणी हॉटेल याला जाता, आंबे मोरला जाता, कोटकी जाता तो आणून खाता तर गुपचूप खाता घरामध्ये. आणि तुमची सासू तुमची माय काय बी आणते तर देता का आम्हाला? घरात दार लावून खाता मग. नाही माय आम्ही कसं आणता. मग आमच्या इथे काय मोठं उगवते की काय? पडते की काय आवाळातून वरून? तुमच्या इथं माल टाळ असते, कोण ना कोणी आणून देत राहतं. कोणी देत नाही आम्हाला, आम्ही स्वतः बनवतो. नाही माय मला वाटलं बघा जरा चवीला. तशीच चव बघायला बाजारामध्ये भेटते जा. माय बरं ते फणसची भाजी बनवल्यावर पाठवता का माझ्या घरी? भाजीच बनवणार नाही मी, मग मी रायतं बनवणार आहे. बरं रात बनवल्यावर तुमच्या लेखापाशी पाठवा माझ्या घरी. हो 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 देते पाठवून. जा दात घासून बसा. हा नक्की पाठवा. हो, दात घासा, पक्के दात घासा बघा काळी बाई. माय मी ऐकलं की तुमच्या पुतणीची सोयरी ठरली, मग कोण्या गावात दिले? हो माय सरी ठरली की तिथंच दिले बघा. इज्जत गाव म्हणून आहे. त्याचं आडनाव काय आहे माहितीये का काळेबाई? तुमचं तरी काळेबाई बरं आहे, त्याचं तर आडनाव आहे की नाही पातळ हागी आहे. माय कसलं आडनाव आहे? हे कुठं आणलं असतं का माय? कसलं आडनाव आहे मग? पातळ हागी कुठं आडनाव असते का? माय नका करू मग सोयरी. मग आमचं कसं ऐकतील होते? देर आमचा कसं ऐकल? त्याला पटलं त्यानं दिली पातळ हागे म्हणून. कोणाच्या घरी देते पातळ हागणाऱ्याची दिली. माझ्या बहिणीला दिलेलं आहे. छी 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 गे, असं कुठं आणणं असते का पातळ हागे? आता तुम्हाला आयर फिर असेल, तुम्हाला लग्नाला जावं लागेल, आम्हाला बोलिता की मग आता मी कशी बोलू तुम्हाला काळेबाई? काय मया पोरीचं लग्न नाही, काय नाही, पुतणीचं लग्न आहे. मया पोराच्या लग्नात एक सांगेल मॅम मी तुम्हाला, चला काय काम करू लागायला मदत होती काळेबाईला बोलिलं तर. पुतणीच्या लग्नात मग सांगायला असं कुठं असतं का? हो बोलवा ना आता आमच्या नावचं तिथं बुंदी बुंदी यावेळेस घेऊन या. खायच्याच लालची हव्यात काळेबाई, खायचंच बघता नुसतं जेव्हा बघलं तेव्हा. म्हणणार झाल्या बिना आमंत्रणाचं लग्नाला येतो बुंदी जाणार म्हणाले आमच्या नावचं. माणूस जगते कशाला, काम काला करते, खाण्यापिण्यासाठीच करते की. मग चला की मग लग्नाला तुम्हाला लई मोठी बुंदी देतो. लग्नाला येणार कोण बुंदी देईल तुम्हाला? लग्नाला आला की खर्च फिरच होत, ते काय ना काय गिफ्ट फिफ्ट न्यावं लागतं. मग गिफ्ट तर देवाच लागते. गिफ्ट दिल्याशिवाय उगा पत्रिकेवर टाकतात तर गिफ्ट आणू नका म्हणून, पण देवाच लागते. म्हणूनच तर म्हणाले खर्च लागते. तुम्ही का ना आमच्या नावचं आले खेटर काळेबाई आला की काय झालं? मला देतात की नाही की मग जाऊ नुसती चिकट आहे काय विक लपू ठेवती. कार्यक्रमाला गेल्यानं चकल्या केल्या होत्या त्या कार्यक्रमाला वास्तूला, तर त्या जाऊन काय केलं म्या लपून ठेवल्या होत्या चक्या. नाही मी धुमा भाऊला बोलताना ऐकलंय की तुम्ही मुंबईला ट्रिपला. हो जाणार आहे की मुंबईला. आम्हाला येतं की? अरे आमच्या गाडीमध्ये जागाच नाही, आमची गाडी छोटी आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये 4 जण मावता. आम्ही करा ना कसं तरी ऍडजस्टमेंट. का डोसक्यावर बसून नेऊ तुम्हाला की मांडीवर बसून नेऊ? मोठी गाडी बुक करा की. करा की तुम्ही, मग आम्ही आमच्या गाडीत येतात तुम्ही तुमची गाडी बुक करून या. हो तुमच्याकडनं येतं का आम्ही ट्रिपला? काय बंद आहे काय मला आपण न्यायला? काय मी येतं काय गाडो गुडा आले काय? काय पोराचं लग्न आहे म्हणून तुम्हाला घेऊन जाऊ फिरायला? बरं मग तिथं गेलं ना आमच्यासाठी काम करतो ना, तिथले 4-5 गोष्टी आणायच्या होत्या. याच्यानं काय आणून नवरा मलाच मिळाला ती मोठी गोष्ट आहे. तुमच्यासाठी काय आणू मला शिवाय दे ना काय? माझी सासू आहे संग, मला मारणार काय माझी सासू? काय म्हणणार तुम्ही? तुमच्या सासूला बोलताय भांडणार नाही मी सासूला तुमच्यासाठी. राहू दे बघा, माहितीये मला. टाइम पडल्याला भांडावी लागते. मग काय सासूच ऐकून घ्यावं काय नुसतं? आपण शहाणी म्हणते जसं काय आपण भांडतच नाही. तुमच्याकडून तर शिकले मी सासूला भांडायचं. आधी कुठं भांडत होते? नाही मला चक ठावा खाय
तुमची सासू तुम्हाला बोलत नाही काय नाही येणार आम्ही तुमच्या संग मुंबईला तुम्ही नाही आला तिला म्हणून विचारलं की आम्हाला तरी नाही काय बंद पडले मी सासूला सोडून तुम्हाला नेल होय मी वा मी सासूस तरी काम येईल नाही तुम्ही काम येणार का मी नाही नेत नाही तुम्ही तुमच्या सासूला मला हो खावं काय तर बसा गुन्हा घरात म्हणून दार लावून बसा गुन्हा त्याचं काम करा मग तर ताज हॉटेल मधली चहा विकली भारी टेस्टी असते हो हो जा मग गाडी बुक करा 10-15 हजाराची आणि जा ताज हॉटेलला बर येते मी येते हो जा